मी कढई तापत ठेवली. आपण तेल टाकूया. ह्याला थोडंसं पाणी नाही टाकायचं आपल्याला जास्त. वाफे शिजवायची. थोडंसं तेल जास्त घालायचं. थोडं टाकलं की आपण त्याच्यात हिंग टाकायचं. पाव चमचाच टाकलाय. जिरे टाकते. आपल्याला जिरेच टाकायचे. आता हे मिरची आणि कढीपत्ता टाकून देते. त्याच्याबरोबरच कांदा. आपल्याला हा लालसर परतून घ्यायचे. आपला कांदा कोथिंबीर थोडं घालावं लागेल. भाजीतलं पाणी काढून टाकलं. भाजी टाकूया. त्याला आपण परतून घेऊया. ह्याच्यात आता आपण मीठ टाकून घेऊया. तूप टाकायचं. हे परतून घेऊया जरा. धणे पावडर 1 चमचा टाकली. जिरे पावडर 1 चमचा. हिरवी मिरची घातली. लाल तिखट कमी घालते. पाव चमचा. त्याच्यात तुम्ही गूळ किंवा साखर काही टाकू शकता. तुम्हाला जसं आवडीप्रमाणे तुमच्या. त्याला पाणी सुटल्या. याच्यात पाणी घालायची जर वाटलं तर थोडंसं घालायचं. याच्यात मी पाव चमचा कांदा लसूण मसाला टाकते. जास्त नाही. टेस्टला म्हणून अगदीच कमी टाकलाय. आता 1 छोटा चमचा साखर टाकते. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. भाजी 10-15 मिनिटं शिजून जाईल. गॅस मी बारीक केलाय. आपली लाल भोपळ्याची भाजी तर उघड लागते. लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. थोडंसं पाणी ठेवलंय. आता ह्याच्या खालचा गॅस बंद करते. आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. याच्यावर मी इथं कोथिंबीर टाकली थोडीशी. आणि ही ओलं खोबरं आहे.
ते जवळजवळ 1 चमचा आहे ते पण वरून टाकून देऊया. त्याच्यामुळे भाजी छान लागते. आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. मला जर लाल भोपळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.